म्हणजे साईज बघा ते मोठी मोठी करवंदाची बघा, साईज बघा ते मोठे. तर तुम्हाला हा पूर्ण अखंड कातळ आहे, जेवढा जेवढा आहे तेवढा साफ सुथरा पाणी आहे बघा. म्हणजे याला मातीची टेस्ट येते, तो फ्लेवर आहे ना, मातीचा फ्लेवर आहे ना, ते ह्या पाण्याला येते बघा. पूर्ण मातीचा फ्लेवर येतोय. पोरांनी ना फुल धमाल केली, कारण पाणी कंटिन्यू, आणि इथे पार्ट्यावर इथेच करायचे. म्हणजे अक्षरशः गावामध्ये त्यावेळेला 100 पोरं असेल ना भाऊ, 100 पोरं होती. हा बघा केवढा संबा आहे पिकला. बघा तेवढे छोटे आंबे असतात बघा. बघा बाबून काढतो तिकडे आता ना, एवढी बघा भरला आपला कोट्या. कुंभ्याचा असं तर मोठा, हां कुंभ्याचा असा तर खूप मोठा झाला. म्हणजे हा बघा आपला कोट्या तयार झाला आहे. टॅग म्हणजे पार्सल, हा आपण मुंबईचे भेलपुरी पार्सल करतो. मंडळी हा झाड औषधी आहे. ह्याचा चिक आपल्या पायाला जर कुठे हाताला म्हणजे आपल्या शरीराला सुजन वगैरे असेल तर ह्याचा चिक काढून, पेरकुटचा चिक काढून त्याच्यावरती लावला जातो. बाबू चढतोय वरती जांभळ काढायला. मी माझ्या हा बघ हाताखाली बाजूला येत नाही बघा, हे जांभळ काढतोय. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही चालले, बाबू आहे आणि आम्ही चाललो आहे गोंबराईत आणि गारतना. आमच्याकडे प्लेस आहेत, थंड पाण्याचे प्लेस आहेत मस्तपैकी. म्हणजे वर्षांनं 12 वर्षी तिकडे पाणी असतो, तिकडे आम्ही चाललो आहे आता. खूप वर्षांचं चाललो आहे. बाबू तर नेहमी जातो, मी भरपूर टायमाला जातो आहे. तर बघूया काय काय बघायला मिळतं आपल्याला तिकडे आजनं वगैरे, आणि म्हणजे आपली कोकणी मेवा, राजनं, बाकी कोकम, जांभूळ, हे बघूया भेटले तर घेऊन येऊ. आणि बाकी ससं आपण त्या प्लेसला बघायला चाललो आहे. तर बघूया, जाऊन बघूया. मस्त जंगलात प्लेस आहे आपला. बाबू आले बरोबर, बाबूला माहिती भरपूर आहे, त्याला पूर्ण जंगलाची माहिती आहे, म्हणून त्याला खास घेऊन चाललं आहे. त्या पूर्ण तो एकटा फिरत असतो जंगलामध्ये, खेकड्यांना वगैरे सगळीकडे. हा आपला बाहेरचा प्लेस, हा पूर्ण पट्टा आमचं जंगल पूर्ण काजूचंच आहे. एवढे झाड आहेत काजूंच्या आतमध्ये, म्हणजे असा फेरफटका मारला फेरफटका तरी लास्टपर्यंत काजू आहेत. आणि भरपूर म्हणजे गेलात तसं जंगलामध्ये फिरलात का भरभरून काजू भेटतात. म्हणजे आपल्याला अशी कुठे बागेची स्पेशली गरज पडत नाही. हा पूर्ण फॉरेस्टने पूर्ण हा पट्ट्यात, पाठच्या पट्ट्यात पूर्ण काजू लावलेत फॉरेस्टने. हा गोंबऱ्याचा पट्टा, हा पूर्ण आपला गोंबऱ्याचा पट्टा. इथून हा जंगल पूर्ण गोंबऱ्याचा आपला इथून. तर आम्ही इथं सरळ चाललो आहे, पुढे लेफ्ट मारून आपण जाणार गोंबराईमध्ये. तिथे आपलं वर्षभर चालणारं पाणी जे झरा आहे तो. हे बघा इथून पहिले बैलगाडी जायच्या. हा रोड होता ज्या वेळेला आम्ही गावी होतो, हा रोड. आता तुम्हाला वाटते रोड असेल, थोडीशी वाट राहिली बघा. बैलगाडी वगैरे ट्रक वगैरे इकडे जायचे, इकडे आतमध्ये जायचे. आता इथून आपण वाट काढत चाललो आहे. हा रस्ता खाली गेला आहे तिकडे गोंबराईमध्ये. हे हा आपला जंगल. इथे भरलेत करवंद, हे बघा भरपूर आहेत. हां ना, हे बघा हे डायरेक्ट खायचे. गोडात भरपूर भरले बघा, केवढे बघा खूप आहेत बघा. ही नदी आहे, इथे दिवाळीपर्यंत पाणी असतो. इथे एक बाग आहे कोणाची तरी वरती बघा, आंब्यांची बाग आहे. इथून दिवाळीपर्यंत पाणी असतो. पण हा पाणी वर्षानुवर्ष चालणारं पाणी आहे. इथे खाली झरा आहे तो, तिकडे चला आपण तिकडे दाखवतो तुम्हाला मी. आणि हा पूर्ण अखंड कातळ आहे. हा कातळ दिसतो तुम्हाला, हा पूर्ण अखंड कातळ आहे, जेवढा आहे तेवढा. हा बघा पाणी येतं इथून, मला दिसतंय. त्याचा झरा पुढून आपल्या इकडे जायला जमणार नाही. मी दाखवतो तुम्हाला मी. इथून बघा, हा बघा, हा बघा इथून. हा थोडासा साफसफाई नाही केली त्यामुळे असं झालं. हा बघा इथून हा पाणी येतो.
हा दगडाच्या खालून ना, हा मोठा दगड आहे. ही उपलट बोलतो, हे झरा हा इथून आहे समोरून बघा. हा पाणी हा आता कोण येत नाही, त्यामुळे इथली कंडिशन बघायची झाली. हा प्यायचं पाणी आहे. ती पुढे खाली साफ आहे, एकदम क्लीन झालं आहे. तुम्हाला हे दाखवतं, इथे पाणी बघा, ह्या पाण्याचं झालं आहे बघा. अरे ह्या इथे चांगला असायचं, इथे पाणी भरलं जायचं. हे बघा जांभूळावरती, जांभळं झाड बघा. आता येत नाही, त्यामुळे पाण्याची कंडिशन जरा हे बेकार. पण पाणी हा फिल्टर होऊन खाली जातो आहे. हा आपोआप नॅचरली फिल्टर होतो आहे. तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. हा पाण्याचं बघा, हा तुम्हाला कसं पाणी वाटतं बघा. तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो पाणी कसं झालं ते. हे बाजूला बाग आहे इकडे कोणाची तरी. हा अखंड कातळ आहे पूर्ण. हा बघा, आता हा पाणी बघा, हा दिसतं तुम्हाला. हा बघा केवढा साफ सुथरा पाणी आहे बघा, पूर्ण साफ आहे. खाली गाळा बसला आहे, वरती थोडासा आपल्याला पाणी गडू वाढला. इथून इथपर्यंत येईपर्यंत बघ बघा पूर्ण साफ झालं आहे. म्हणजे हा नॅचरल फिल्टरवरून पाणी इथे येतो आहे. हा पाणी पिऊ शकतो, हा प्यायचं पाणी आहे. हे सगळं प्यायचं पाणी. म्हणजे इथे आम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये होतो, म्हणजे अजूनही पोरं येतात, लॉकडाऊनमध्ये पोरांनी इथे ना धमाल केली. हे पाणी प्यायचं सगळं नॅचरल पाणी. हा बघा, आता सध्या इथं पाणी पितात. हे बघा, इथे थोडंसं पाईप लावलं आहे पाण्याचं, इथून पाणी येतो. तिथून वरती झरा आहे. हा बघा, हा बघा, हा झरा आहे. हां, पाणी बघा कुठे येतोय, झरा बघा, बघितलं नॅचरली. हा याच्यातून, ह्या झाडाच्या बुंदामधून हे आजन आहे. ह्या आजनीचा झाड, त्याच्या बुंदामधून ही उपलड म्हणजे झरा हा फुटला बघा. पाणी कसं थंब पडतोय बघा पाणी. हा पाणी आपला इथून आता पाईप टाकलं इथे पाणी पिण्यासाठी. हा एकदम क्लीन पाणी आहे मंडळी, असं दिसतं तुम्हाला. पण क्लीन आहे आणि खूप टेस्ट चांगले भारी आणि थंडगार पाणी. हे बघा, हा पाणी आपला म्हणजे याला मातीची टेस्ट येते. तो फ्लेवर आहे ना, मातीचा फ्लेवर आहे ना, ते ह्या पाण्याला येते. बघा पूर्ण मातीचा फ्लेवर येतोय, शुद्ध पाणी एकदम आणि ताजा. आता तुम्हाला छोटं वाटतंय हे, आता कारण की उन्हाळ्याचं पाणी आहे. हा मे महिना एंडिंग आला, आता हा उन्हाळ्याचं पाणी आहे. पावसाळ्यामध्ये पूर्ण हा भरून राहतो ना बाबू, हा भरभरून राहतो पूर्ण. आपण इथून पास व्हायला पण भीती वाटते कधी, एवढा पाणी असतो इथे. पास केला, फुल पाणी भरलेला इथून. हो, आणि इथे हा ढव बोलतो मी, ढव. इथे पाणी तुंबतो, आता पाणी कमी याच्यामध्ये. हां हां, हे बघा, हा पूर्ण भरतो. पण हे माशांसाठी माणसांनी हे उपसलं, हा पाणी खाली केलं. हा बघा, इथून हा पूर्ण असा पट्टा भरतो पूर्ण असा, म्हणजे ऑलमोस्ट आपल्या छातीपर्यंत पाणी येतो ना बाबू. एवढा हा डीपमध्ये येतो, छातीपर्यंत पाणी जातो. हां हा, हे बघा, हे दगडावर आहेत ना, हे सगळे हे पडलं आहे सगळीकडे. हा तिथून पट्टा असा होता, तिथून असा हा खूप मोठा होता तिथून. हे बघा असं पाण्याच्या ह्याच्याने मे बी हो सगळं पडून पडून. कारण की आता पहिले कशी काय माझ्याकडे शेती डोंगरावर लोक करायचे ह्या साईडला, त्यावेळेला इथे लोक कामं करायची, म्हणजे ह्याला नीट करून व्यवस्थित करून. कारण रेग्युलर पाणी आहे ना, आणि हे पाणी पहिल्याच्या लोकांना पाणी कसं वाचवायचं हे खूप चांगलं माहिती होतं, म्हणून इथे कामं करायची. हे सगळं काढून इथून ठेवायचे इथून. हा काही दिवसांनी हा भरणार ना बाबू, म्हणजे आता काय आपण लक्ष दिलंच नाही तर हा पूर्ण भरून पुणे हा राहणार पण नाही. हे बघा, ही दगडं एवढी नव्हती, हे खाली पाण्याच्या वाहून आले तर पूर्ण पॅक होत चालला सगळं. आता ही दगडं इकडची ह्यात पडली तर हा पूर्ण हा परत बंद होऊन जाणार. हो, हा खाली आहे धबधबा. या पुढे खाली गेलात इथून तो गोंबऱ्याचा धबधबा, मोठा वॉटरफॉल आहे खाली तिकडे. खाली तिकडे पण जात नाही आता तिकडे त्या धबधब्याला एवढं पाणी नसेल. हा पूर्ण अखंड कातळ. इथे पुढे डॅम आहे समोर, तिथे पुढे जाऊ आपण, नंतर तिकडून फिरून तिकडे जाऊ आपण डॅमवरती. इथे पुढे समोर डॅम आहे. हा परिसर खूप भारी आहे मंडळी. म्हणजे गावसाठी आलात ना तुम्ही, गोंबऱ्यात बोला, गोंबऱ्यात चाललो आहे, तर मग हा गोंबऱ्याचा पट्टा खूप भारी आहे इकडे. इथे अशी लोक कामं डोंगरं करायची, शेती करायची. तेव्हा पाणी घेऊन पहिला यायचं नाही गाव साईडला, अरे सगळीकडे पाणी मिळायचं. हे बघा, हे आजन, हे बघा फळं झालेत, तुम्हाला दाखवतो बारीक बारीक फळं आहेत ते. हे बघा, ही पिवळी फळीसात येल्लो कलरची, ही आजनाची फळं. ही उपलट बघा कुठे फुटले, ह्या झाडा, ह्या सगळं आजनीच्या झाडाचा खेळ आहे बघा. म्हणजे ह्याच्या ठिकाणी ना कधी पाण्याला सपोज असं नॅचरल पाणी येत असेल
तर काही इथे काही करायचं नाही. ह्याच्या आजूबाजूला काय करायचं तुम्हाला समज बघा, इथून पाणी येते बघा. हे झाड, काहीच नाही करा. ह्या झाडाचे ते काही नाही करायचं. हे नॅचरल येणारं पाणीसुद्धा निघून जाईल जर काय केलं तर. इकडे साफसफाई करायची बाजूला पाणी आपलं घेण्यासाठी पुढे. पण सपोज आता इथून पाणी येते बघा, इथून पाणी बाहेर येतं आहे, इथून पाणी बाहेर येतं आहे. ह्या साईडला काही नाही करायचं. इथे झाडे तुम्ही थोडी थोडी छेडछाड केलीत तर हे पाणी यायचं बंद होईल. ह्या गोष्टी नॅचरली आहेत. हा बघा झाड, अजून झाड ह्याच्या तिथे खाली तिकडे तुम्हाला मगाशी दाखवलं. आणि इथे हे उपलट फुटले झरा, इथून खाली चालले पाणी, नॅचरल पाणी. हा वर्षभर पाणी असतं. बोमराई खूप महत्त्व आहे अशा गोष्टीचा मंडळी. ह्या गोष्टी टिकल्या पाहिजे. बघा मस्त पिकला आंबा बघा, आताच पडलाय बघा, चीक बघायला दिसते. हा वरती आंबा आंबे आहेत वरती. काही माकडाने खाऊन टाकलं बघा. इकडे बघा सगळे माकडाने खाऊन टाकलं सगळे आंबे पिकलेले. माकडं आंबा ठेवतच नाही ना वरती, भरपूर खाऊन ठेवलेत. बघा आंबा खाऊ आता. हा आंबट गोड आहे मिक्सिंग, पण फ्लेवर भारी आहे. प्रॉपर बोलतात ना की गावचा फ्लेवर. बाबा तर बघा याचा कोट्या करतो आहे ह्या पानांचा. आता तुम्हाला दाखवतो कसं करतात ते. हे आपण ह्याच्यामध्ये आजना घेणार, म्हणजे आपल्याला पिशवीची गरज लागत नाही जंगलात आलो तर. ह्या पानांचा, ही फटकुरण्याची पानं, कुंभाची पाने जरा मोठी असतात ना, त्याने मोठा बनतो असा कोट्या. पण इथे नाही, इथे बाजूला झाड कुठे, मग आम्ही दुसरा ऑप्शन आपला हा फटकुराची पानं, ह्याचा असं कोट्या बनवायचा आणि त्यामध्ये ते आज घेऊन जाऊ आपण खायला. बघा तुम्हाला दाखवतो आता. बाबा ह्याचा कोट्या कसा बनवतो बघा, या पानांचा. आपला कोट्या बघा आतमधून बघा असं तुम्हाला बाबू काढून दाखवेल कसे अजून काढतात बघा. मग अशी मला बोललो ना अजून पिकलेत नाही, पण पिकलेत बघा. ह्या साईडला पिकलेत, तुम्हाला दाखवतो केवढे भरलेत बघा. हे बघा, हे बघा, हा कोकणचा मेवा. हा बघा, हे बघा, हे आजनं भरभरले पूर्ण. हे बघा, हे बघा, खाऊन दाखवते बघा. असे असतात पर्पल कलरच्या आतमध्ये. आपली जीबी पण नंतर नंतर पर्पल कलरची जी बनणार आपली बघा. ती ओले मग अशी बोलली ती पिकली नाही, पण ही आली बघा. तर भरलं आहे अजून बघा कुठे. हां ही सर्वात जुनी होती आणि मोठी होती, पण तोडले तिला, त्यामध्ये आता नाही आहेत. पण हे भरले. ही एक अजून आले. हे बघ वरती पण खूप आहेत. तिकडे आपल्याला चढणार नाही कारण की चढायला सारखं जागा नाही आहे. पण इथे आपल्याला बघा हा पूर्ण खाली फांद आली ना, ते पूर्ण अजूनच भरले. हे बघा आपल्या हाताखाली अजून बघा, हे भरभरले बघा. ह्याला धुवायची पण गरज पडते ना भाऊ, तारीख खायची. त्याने जाम टाइम लागत, ह्या टायमाला पिकतात ना. येतात नसं गेलं तर पण गाडतेने त्या साईडला गेला असतं मग बघायला. तिकडे आहेत ना. हा हे आली म्हणजे टेन्शन नाही. हे बघा हे आजनं म्हणजे हे बघा आम्ही आता आजनं काढतोय. हे बघा म्हणजे झाडाझाडाची गरज नाही, हे आपल्या हाताच्या बाजूला आहेत बघा. बाबून काढतो तिकडे आजनं एवढी बघा भरला आपला कोट्या. कुंभ्याचा असं तर मोठा, कुंभ्याचा असं तर खूप मोठा झाला असता. ही एका फांदीलाच एवढे सगळे आले ते बघा. एक फांद, हा पूर्ण झाड एवढा मोठा आहे. किती माहिती आहे त्याच्यावरती, वरती आपण जात पण नाही आहे, फुल भरलं आहे वरती पूर्ण. तिकडे आपण इथूनच काढतोय सगळे अजून आहे बघा. आम्ही मंडळी ह्याला आजनं बोलतो. हे बघा हे आजनं,
आम्ही याला अजनं बोलतो. तर तुमच्याकडे ह्या फळाला काय बोलतात कोकणामध्ये तर नक्की कमेंट करून सांगा. कारण की ह्या गोष्टी सगळीकडेच अवेलेबल नाही. कोकणात तुम्हाला इझिली मिळतील. कोकणपट्ट्यामध्ये हे झाडं नॅचरल आहेत. मला हात पण माझा पर्पल कलर होत चालला बघा. निळा आपली जीभ निळी होते खाऊन. तोंड पूर्ण निळं होतं. खूप आहेत, खूप म्हणजे खूप भरलेत. बाबा हा कोटा पॅक करतो आहे. हे कुंपणीचं काटा. कुंपण ह्याची आमच्याकडे कुंपण घालतात. ही करवंदाच्या झाडाची कुंपण घातली जाते आमच्याकडे. त्याचे हे काटे त्याच्याने हा आता बाबू पॅक करेल ह्याच्याला. हा कोट्या आम्ही याला कोट्या बोलतो. म्हणजे कोणी काही काही ठिकाणी म्हणजे प्रत्येक गावगावची वेगळी पद्धत असते बोलण्याची. आम्ही आमच्या पट्ट्यामध्ये कोकण कोट्या बोलतो. हे बघा बाबा आता पॅक करतो आहे. म्हणजे हा बघा हा आपला कोट्या तयार झाला आहे. पॅक म्हणजे पार्सल. हा आपण मुंबईला जे भेलपुरी पार्सल करतो हे बघा असा. ह्याच्यामध्ये अजून आहेत पडणार नाही काय नाही. पॅक पूर्ण. पिशवीची पण गरज नाही आपल्याला. हे बघा काय भारी वाटतं आहे मंडळी. हा बघा हा झाड आहे लोगडा मी बोलतो लोगडा. हे बघा हा फळ लोगडाचा. हा पण काळाच होतो पिकल्यानंतर. आता सुकलेत ते कडक झालेत थोडेसे. हे बघा हे थोडेसे तर गेलेत. हे बघा हा असं असतं. आत म्हणजे 2 बिया असतात आपल्या. ही बी सेम आपल्याला आपली याची डाळ असते ना मुगाची डाळ सेम आकाराची डाळ ही असते बी असतात. हे लोगडाची फळं हे आता सुकलेत. हे आपल्याला होळीच्या टायमाला आपल्याला भरभरून खूप भेटतात फळं. ही पण फळं आहे असं. ही खायला पण भारी असतात. हे पण खायची फळं आहेत. हे बघा सुकलेत आता. हा झाड त्याचा आहे. हा छोटा झाला आहे म्हणजे तोडला आहे. एक फान इकडचे आले फक्त. पुढे तिकडे त्या साईडला पुढे झाड गेलं. तो वर तिकडे झाड गेला. हा मोठा पुढे झाड आहे लोगडाचा. हा एक इकडचा छोटासा आहे. हे बघा हे पण खाल्ले जातात. म्हणजे आम्ही हे बघा ह्याचं आम्ही भरलं होतं. खूप आहेत त्यामुळे आम्ही हे बघा अजून काढले. पिशवीमध्ये आहेत आपल्या फुल भरलेत. हे करून आपले पिशवी काढलेत आपण ह्याच्यामध्ये. मेन काय माहिती आहे का हा फळ असा आहे ना त्या फळाला कीड अजिबात लागत नाही. तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता. त्याला अजिबात कीड नसते. हे बघा हाच बघा जांभळे हात झालेत आमचे दोघांचे. हाच ना काढून. हा पूर्ण अखंड कातळ पूर्ण कातळ आहे. हा पूर्ण हा पाणी खालीपर्यंत आहे. हा पाणी खाली जातो पूर्ण नदीला खाली मोजतो तिकडे पाणी खाली त्याच्या खाली आपला धबधबा आहे वॉटरफॉल. हा डॅमवरती पोहायला यायचो. हा डॅम इथून हा बघा इथून पूर्ण भरलेला असतात पूर्ण पॅक. हा पूर्ण पॅक म्हणजे तिथून वरून हा वरती झरा आहे तिथे पण त्याला हा पाण्याचा झरा आहे नॅचरली म्हणून हा इथे पाणी अडवलं डॅम बनवलं छोटासा हा वाला. हा बघा तिथून पूर्ण इथे पाणी सप्लाय करतात वरती ह्याच्यातून. हा तिथून पूर्ण असा हा पट्टा पूर्ण भरलेला असायचा इथपर्यंत पूर्ण पॅक होता. ह्या टायमाला आम्ही ते पोहायचो. विचार करा ना त्या डॅमची हा हालत बघा काय. देखभाल करायला कोणच नाही ह्या गोष्टीची. राखायलाच कोणच नाही आहे. हे बघा हे झाडी झुडपी जाऊन पूर्ण ह्याच्यावर आलेत. इथे खाली पाणी व्हायचं ह्याच्या इथं ओलांडून पाणी इकडे व्हायचा. आम्ही इथून आंघोळ करायचो इथे उभे राहायचो असे. आणि इथून पाणी असं उलटा आहे इकडे उलटाचं पाणी ह्या साईडला. हे बघा इथे पाणी सोडण्यासाठी हे बघा हा बघ दिसतं तुम्हाला इथे ह्याच्या पाणी सप्लाय खाली होतो. पाणी एवढं भरायचं की सोडायचं. बघा समोर ही आहे त्याला दरवाजा ओपन करण्यासाठी बघा हे दिलं आहे चक्री दिले. त्या चक्रीने फिरून पाणी बाहेर काढायचे ह्या डॅमचा. आता बघा पाणी बघा केवढाचं आहे काहीच नाही. हा पूर्ण भरलेलाच होता. ह्याच्यावरून ओलांडून पाणी व्हायचा. विचार करा ना सध्याची कंडिशन हे आहे. इथे आम्ही आंघोळ करायचो. पोरं पोहायला यायचे इथेच पार्टी करायचे खायचे प्यायचे इकडेच घरातून आणायचे इकडेच खायचं आंघोळ करायचे. ते मस्तपैकी खायचं प्यायचं आणि घरी जायचो. तर डवरा होता पाण्याचा खड्डा इथून पाणी. हा बघा हा पण आजनाचं झाड बघितलं माहिती आहे का. आजनाचं झाडाचं महत्त्व मंडळी काय माहिती आहे तुम्हाला. बघा काय महत्त्व आजनाचं झाडाचा. आपण एवढी झाडं बघितली सगळी आजनाची झाडं. प्रत्येक आजनाच्या झाडाखाली पाण्याची उपलेट आहे पाण्याचा झरा आहे. हे बघा प्रत्येक आजनाच्या झाडाखाली पाण्याचा झरा आहे. म्हणजे ह्याचं महत्त्व झाडाचं किती महत्त्व आहे बघा. म्हणजे ह्या झाडाला पाणी आहे लक्ष ठेवा. इथून पाणी वाहतो आहे. हा आता वाहतो आहे पाणी वाहतं आहे बघा. पाणी वाहतो आहे थोडा पण खूप कमी आहे. ह्या गोष्टी काही लोकांना माहीत नसतील पण मी सांगायचा प्रयत्न करतो व्हिडिओच्या माध्यमातून की आजनाचं झाडाचं खूप महत्त्व आहे मंडळी. कारण की याच्यातून आपल्याला अक्षरशः जेवण मिळतं आहे. जेवण म्हणजे पाणी म्हणजे जेवण झालं ना बाबू.
पाणी म्हणजे जेवण झालं, मग ह्याच्यातूनच पाणी मिळतं आपल्याला. बघूया हा किती दिवस राहतं आहे, मला वाटतं लक्ष दिलं तर बरं होईल. हे बघ, ह्या धरणामधून ह्या डॅममधून पाणी सप्लाय इकडे म्हणजे ह्या टाकीमध्ये येतात. ती टाकी आतमध्ये ह्याच्यामध्ये घेऊन हा पाणी इथून ह्या पूर्ण आंब्याने सप्लाय होतो. इकडे गुरं आहेत, हे आंबे, हे आंब्यांची बाग आहे. ही जागा आत्ता कोणी घेतली माहिती आहे का? महिंद्रा आणि महिंद्रा. इथे आमच्या पट्ट्यामध्ये महिंद्रा कंपनी येते, पण त्याला काहीतरी अडथळे येतो असं ऐकतं आहे. म्हणजे त्याला इथे डेव्हलपमेंट करण्यासाठी थोडी अडथळे येतात असेल काही, आपल्याला काही त्याचं काय एवढं माहीत नाही आहे, काहीतरी रिझन असेल. हे बघा सेम डॅम इथे पण 2 आहेत बघा. तो मगाशी इकडे दाखवले ते डॅम इथे थोडंसं पाणी आहे, खाली त्याला पाणी आहे, ह्यावरती त्याला पाणी थोडंसं आहे. हे बघ समोर इकडचा निसर्ग बघा मंडळी. आता इथे ह्या झाडाच्या इथे एक उपलट होती, झरा होता इथे. हा पिंपळाचं झाड आहे, त्या झाडाच्या खाली पण उपलट होती. इथे एक झरा होता, दुसरा झरा इथे एक आहे. आणि हे उंबराचं झाड, उंबराचं झाडाला पण पाणी खूप असतं मंडळी. हे बघा, हे पाणी घ्यायचे इथून, हा एक डवरा, हा इथून पाणी येतो आहे. हे बघा, इथून पाणी येतो आहे, हा इथे झरा आहे. हे उन्हाळा पावसाळ्यात चालणारे झरे. हा इथे थोडंसं लोकांनी असं बांधलं आहे, पण हे साफ करावं लागतं, इथे साफ करायला कोण नाही. हे बघा पाणी खूप चांगलं आहे. हे साफ केलं ना ते पाणी एकदम मस्त नॅचरल शुद्ध पाणी होईल एकदम. हा उंबर आहे, उंबरा झाड बाजूला, आणि वरती जांभूळ. हे उंबरं पडलेत आतमध्ये, ह्याच्यामध्ये खराब झालेत. आता आम्ही इकडून पुढे जातो, त्या साईडला जातो आहे पलीकडे. हा पण डॅम, हा पाणी इथून हा तिकडे आता सप्लाय होते इकडे पाणी ह्या पाईप थ्रू. आतमध्ये मोटर टाकलेली, आतमध्ये मोटर आहे, ह्याच्या आतमध्ये वायर त्याचे आले, ही वायर आहे त्याची, आतमध्ये मोटर आहे, तर पाणी सप्लाय होतं तिकडे आंब्यांसाठी. हे पण पुरे ओलांडून व्हायचे, ओसांडून व्हायचे. हे बघा इथे पण झरा आहे बघा समोर, तो बघा समोर तिकडे फळ आला छोटासा. हेच बघा ही फुलं बघा, ह्याला एक फळ येतो काळा कलरचा, ते पण खाल्ला जातं, पण ते पण खातात. ऑलमोस्ट जंगलातली सगळी काळी फळं येतात आणि ते पण खाल्ले जातात. फुलं किती मस्त वाटतात बघा. हा बघा उंबराचं झाड, आणि उंबरा झालेलं बघा. हे बघा दिसतात तुम्हाला समोर उंबरा, हे खायचे खूप चांगले लागतात खायला. हे बघा समोर दिसलेत, पिकलेत उंबराचे झाडं. आणि उंबराचं फळ बोलतो, खूप गोड लागतात खायला. पण ते पिकलेत कडे बघा, हे खायला पण भारी वाटतात. हे बघा समोर, आणि उंबराची फळं बघा एवढी भारी आहेत. हा इथे आहेत, इथे कच्चे आहेत, समोर कच्चा आहे हवाला, ते कच्चं आहे समोर. ती इथे पिकलेली फळं आहेत तिकडे आहेत खाली. ह्याला खाली बुंदामध्ये पण फळं पकडतात ह्या झाडाला, उंबराला. उंबरा दाखवत होता काढून. हे बघा बाबू चढतोय. हे बघा उंबराची झाड, उंबराची फळं बघा. हे बघा मस्त पिकले. बाबा चढतोय आता झाडावरती. हे बघा हे उंबर, आपण उंबराची फळं काढलेत बघा. उंबर, हे बघा ही फळं काढलेत उंबराची आपण. कोकणी मेवा मंडळी, कोकणी मेवा हा सहसा आपल्याला खायला मिळत नाही, आपण घेतो आता घरी खायला. हे खाऊन, हा बघा बाबूने फोडलं आहे फळ. हे बघा खाऊन बघा आता. हा बघा हा उंबराचं फळ. एक नंबर. भारी लागतंय, गोड एकदम. ये
म्हणजे आम्ही आता जातो आहे गारताण्यावरती, जंगलातून वाट काढत जातो आहे. ही पण नदी आहे. ही बघा, ही नदी आहे. ही आता पावसाळ्यामध्ये जिवंत होते. पावसाळ्यामध्ये पाणी वाहणार इथून, वरून आले इकडे खाली असं तिकडे जाणार. ह्या साईडला ही नदी आहे. म्हणजे हे बघा इथून पाणी आहे बघा ह्या नदीला. हा पण कंटिन्यू पाणी आहे, वर्षाच्या 12 महिने चालणारं पाणी. हा वाहतं पाणी आहे. ही गारतानी नदी. आम्ही आता इकडून वरती जातो आहे पुढे. मंडळी आम्ही 1.5 तासाला चालतो आहे, म्हणजे जंगलातून चालतो आहे. पण अजिबात काय वाटलं नाही की आम्ही एवढं चाललो आहे म्हणून. ही खासियत आहे जंगलातली गावची. मुंबईला आपण 15-20 मिनिट चाललो ना तरी पण थकून जातो. आता थोडा आम्ही थकलो आहे मी, पण एवढं काय वाटत नाही आहे. झाडं वगैरे आहेत, हवा चालू आहे, थंडावा आहे आणि काही एवढं वाटत नाही. आणि मुंबईला आपण चाललो बापरे, अर्ध्या तासामध्ये आपली फाटून जाते, एवढी हालत खराब होते. हा पूर्ण कातळ आहे. मगाशी तुम्हाला बोललो ना तो कातळ, हा तो कंटिन्यू कातळ आहे. आणि ही एक नदी, त्याच्या नद्या आहेत ना 3 नद्या आमच्या गावच्या. त्या 3 नद्या एकत्र मिळतात खाली जाऊन. गोमराई आपण पाठी होती ती, गारताना आणि सवतकडा, ह्या 3 नद्यांचं पाणी खाली जाऊन एकत्र मिळतो आणि शिगऱ्याच्या नदीला मिळतो. आणि एक बाजूला तिकडे आमच्या बाजूला नद्या आहेत. एक मांगवण्याची आणि तळ्याची नदी. मांगवण्याची नदी, तळ्याची नदी, टोटल 5 नद्या. छोट्या नद्या आहेत पण 5 आहे टोटल आमच्या बाजूला. त्या मिळून सगळ्या एका ठिकाणीच मिळतात, 5चे 5. जिथे खूप मोठा खाली जिथे मिळतो शिगऱ्याला, ते मोठा विस्तार आहे नदीचा, तिथे एकदा मिळतात. सगळ्या नद्या महालोरच्या गावाचे आहेत मंडळी. महालोर, आमचं गाव महालोर, महाराष्ट्रामध्ये महासागराच्या बाजूला ह्या महादगडावरती बसलेलं आमचं महालोर गाव. काय भारी जमलं ना मंडळी. हा बघा पाणी, ताजा पाणी, एकदम फिल्टर, एकदम स्वच्छ पाणी. इथून आम्ही नदीतून वरती जातो, इकडून इकडे वरती जाणार. हा पाणी बघा समोर, हा गावचा पाणी. हे नॅचरली 12 महिने चालणारं पाणी आहे. हे भारी आहे बघा. इथून आपण वरती जातो आहे मंडळी. ही शेती करायची लोकं इथे गारताण्यावरती. का इथला माहोल असायचा, ही पूर्ण शेती आणि रोजची माणसं इकडे येणं जाणं असायचं लोकांचं. सगळं ओसड पडलं आहे बघा, काही नाही. हा पूर्ण पट्टा शेतीचा होता लोकांचा. इथून पुढे वाट गेल्यावरती सवतकड्यावरती. हे कुंपण बघा ह्या झाडाचे. हा पेरकुटचा झाड, पेरकुट. ह्याला पण काटे असतात बघा. हे पूर्ण कुंपण मस्त होते ह्याच्यानी. हे एकदा लावलं आहे का टेन्शन नाही. हां, ह्याची फान तोडली ना आणि लावली ना का ह्याचे पूर्ण कुंपण होते. भारी आहे. म्हणजे एवढं काटे असतात नाही, कोण जाऊ पण शकत नाही, प्राणी पण कोणी घुसत नाही आतमध्ये. एवढं भारी असते हे. आणि मंडळी हा झाड औषधी आहे. ह्याचा चीक आपल्या पायाला जर कुठे हाताला म्हणजे आपल्या शरीराला सुजन वगैरे असेल तर ह्याचा चीक काढून, पेरकुटचा चीक काढून त्याच्यावरती लावला जातो. सूज लगेच उतरते त्याच्याने. म्हणजे हे आयुर्वेदिक औषध आहे ही वाली. म्हणजे हा ववलाचा झाड, ववलाचा एक फळ असतो त्याचा हा झाड. ह्याच्या इथे हा मोठा दगड आहे. इथून पाण्याची उपलाट होती, झरा वाहता पाणी होता बघा, तो पण गेला, संपला. जिवंत झरे संपलेत मंडळी. विचार करा, कंटिन्यू येणारं पाणी आहे, वर्ष 12 महिने चालणारं पाणी. इथे हा एक गाजणे झाड बघा, हे गाजन. हे आपण गारताना दुसऱ्या ठिकाणी आलो आहे. गाजनाचं झाड बघा, हे ते पिकाचे बाकी आहेत. ह्याच्या खाली पण झरा होता बघा इथे समोर. हा झरा हा पण गेला. इथे पूर्ण पाणी भरलेलं असायचं ह्या ठिकाणी, प्यायचं पाणी आहे मंडळी. हा पण गेला. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी नष्ट होत चालल्यात. म्हणजे हे जांभूळ बघा, फुल भरले, पूर्ण काळा झाल्यावरती ते बघा, जांभळाने भरले पूर्ण. वरती चढावं लागेल त्यासाठी, खूप जांभळं आहेत. म्हणजे हे बघा जांभूळ, हे बघा हे जांभूळ हे वरती आहेत, आपल्याला चढायला लागेल वरती. बघा जांभळं आहेत. एक नंबर, साईज बारीक आहे पण खूप छान आहे. बाबू चढतोय वरती जांभळं काढायला. मी माझ्या हा बघ हाताखाली बाजूला येत नाही बघा, हे जांभळं काढतोय. हे बघा हे बाजूबाजूला आहेत आपल्या. म्हणजे हे बघा आम्ही जांभळं काढलेत.
हे बघा, ही काढता काढता फांद तुटली, छोटीशी फांद आहे, तुटली, तोडली नाही मंडळी, हे तुटली काढता काढता. हे बघा तेवढी पिकलेत बघा. जांभळं झाड, जांभळं, हे जांभळाची फळं खूप आहेत, भरले. पण वरती चढायला एकदम एकदम स्ट्रेट गेलं, तिकडे जायला भेटलं नाही. बाबू इथपर्यंत चढला होता, तर भरभर काढले ते बघा. आहेत, खूप आहेत. म्हणजे ह्या आंब्यावर जे आंबे आलेत पण काही पिकलेत नाही. पण इथलं वातावरण बघा, आणि ही झाडी, आम्ही ह्या जंगलातून जातो आहे, एकदम भारी वाटते, मस्त वाटते बघा. मोठी मोठी झाडं आहेत सगळी. इथून पावसाळी भारी वाटतं ना बाबू जायला. हा, ही नदी आहे छोटीशी. इथून आता मी पुढे जातो आहे, पाठ काढता पुढे चाललो आहे मी आता. ही कोकम आहे, कोकमाचं झाड आहे बघा. माकडं बघा, माकडं बघा, ते बघा काय ठेवत नाही तिथे. हे एकदम उंच गेले कोकमा झाड. फांदी पण तोडल्यात बाबू, त्याच्या तुटल्यात, त्यामुळे पूर्ण अर्धीच राहिले. हे का कच्चे कच्चे आंबे खाऊन टाकले सगळे, हे आंब्यांवरचे. मस्त घनदाट जंगल आहे, एकदम भारी वाटतं एकदम आतमध्ये. इथे पावसाळा एकदम भारी वाटतो, एक नंबर. मन प्रसन्न होते इकडे फिरायला. इकडे भारी वाटते ना बाबू, थंड एकदम. आम्ही बरं उन्हातून चाललो आहे, पण ऊन वाटतच नाही आहे एवढ्या जंगलामधून. आणि थंडावा एकदम, असं पण नाही. मंडळी आमची मस्तपैकी जंगल सफारी झाले. आम्ही आजनं आणले, आंबा मिळाले आम्हाला, जांभूळ मिळाले, उंबरं मिळाले, करवंद खाल्ले आम्ही, भारी एकदम. तुम्हाला इकडे ऐकायला येते मंडळी? आवाज आहे का? आवाज आहे का? ऐकता आवाज? हा रानातला कोंबडा, आपल्या कोंबड्यासारखाच असतो, पण हा जंगली, तो ओरडतो आहे. कलरफुल असतो, भारी असतो. तो इथे बाजूलाच पुढे आहे, पण तो खूप चपल असतो. आपण गेलो तर पटकन उडून जाईल वरती. तर मंडळी आम्ही जातो आहे घरी आता. खूप सारं बघा, एवढ्या सगळं आम्ही घेतलेत, बरोबर मिळालं आम्हाला. आम्ही निघतो आता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कोकणातला, कोकणी मेवाचा हा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यातलं जी फळं मिळालेत त्यांना तुमच्याकडे काय बोलतात हे कमेंट करून सांगा. आणि तुर्तास व्हिडिओ थांबवतो आहे, तेच आम्ही आता घरी जातो आहे. तर भेटूच्या पुढे छान छान व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, बाय बाय.